पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही। तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि भक्ती व उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। नाथ महाराज म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। नाथ महाराजांनी या अभंगात देवाला काय काय आवडतं याची यादी दिली आहे। तर देवाला काय काय आवडतंय? जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो तो मनुष्य देवाला आवडतो। ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे तो मनुष्य देवाला आवडतो। ज्याच्या हृदयात वैष्णवाबद्दल कळवळा आहे तो मनुष्य देवाला आवडतो। जो मनुष्य नियमित आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करतो तो मनुष्य देवाला आवडतो। अशी यादीच नाथ महाराजांनी या अभंगात दिली की देवाला काय काय आवडतं। तर या यादीमध्ये देवाला सर्वात जास्त काय आवडत असेल तर ते नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि लिहितात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। देवाला सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर तो मनुष्य आवडतो की जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो, नामाचा उच्चार रात्रंदिवस। देवाला नित्य नामधारक आवडतो। जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो तो मनुष्य देवाला आवडतो। का बरं? देवाला सर्वात जास्त नामधारकच का आवडतो? तर याचं प्रमुख कारण आहे, नित्य नामधारक हा धर्माचं रक्षण करतो, धर्माचं पालन करतो, धर्माची जोपासना करतो आणि देवाला धर्म अतिप्रिय आहे। आणि म्हणून जो कोणी धर्माचं रक्षण करील ती व्यक्ती देवाला अतिप्रिय असते। देवाला अर्जुनही अतिप्रिय होता का? अर्जुन धर्माचं रक्षण करत होता। आणि जी मनुष्य नामधारक आहेत, नित्य नामधारक आहेत, तीच माणसं धर्माचं रक्षण करतात, इतर नाही। आणि म्हणून नित्य नामधारक धर्माचं रक्षण करतो, धर्मदेवाला अतिप्रिय आहे आणि म्हणून नित्य नामधारक देवाला सर्वात जास्त आवडतो। नित्य नामधारक
देवाला सर्वात जास्त आवडतं. अर्थात देवाला धर्मच सर्वात जास्त आवडतो. देवाला धर्म अतिप्रिय आहे. कारण धर्मामुळं जगामध्ये सुख शांती नांदते. धर्मामुळे जगामध्ये सुख शांती नांदते आणि जगात धर्म सुख शांती नांदावी हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. जगामध्ये सुख शांती नांदावी, धर्म नांदावा यासाठी प्रयत्न करणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. का तर भगवान विष्णू जगताचे पालनहार आहेत. पै ब्रह्मा प्रातःकाळी, विष्णू तो माध्यान वेळी, सदाशिव सायंकाळी बाळाया. हे जे जगत आहे, हे जे विश्व आहे, हे जे जगदंबर आहे, याला ब्रह्मदेव जन्माला घालतो. भगवान विष्णू याचं पालनपोषण करतो आणि महादेव याचा संहार करतो. पै ब्रह्मा प्रातःकाळी, विष्णू माध्यान वेळी, सदाशिव सायंकाळी बाळाया. आणि म्हणून या विश्वरूपी बाळाचं पालन पोषण, याचं रक्षण ही भगवान विष्णूची जिम्मेदारी आहे. आणि या विश्वाचं पालन पोषण रक्षण करत असताना इथं धर्म नांदावा, सुखशांती नांदावी यासाठी भगवान विष्णूला सतर्क राहावं लागतं. आणि म्हणून जे धर्माचं रक्षण करतात ते देवाला प्रिय असतात. कारण धर्मच देवाला प्रिय आहे. पण धर्माचं रक्षण तेच करतात की जे नित्य नामधारक आहेत. धर्माचं रक्षण तेच करतात की जे नित्य नामधारक आहेत. आणि म्हणून देवाला नित्य नामधारक सर्वात जास्त आवडतात. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज लिहित आहेत की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करतायत ते देवाला सर्वात प्रिय आहेत. का तर रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करणारे धर्माची जोपासना करतात, धर्माचं रक्षण करतात आणि धर्म देवाला प्रिय आहे. आणि म्हणून साहजिकच रात्रंदिवस नामस्मरण करणारे देवाला प्रिय आहेत. आलं लक्षात? जे रात्रंदिवस नामस्मरण करतायत ते धर्माचं रक्षण करतात, धर्म देवाला प्रिय आहे. मग पर्यायानं रात्रंदिवस नामस्मरण करणारे देवाला प्रिय आहेत. रात्रंदिवस नामस्मरण करणारे देवाला प्रिय आहेत. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतो, देवाला प्रिय आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत की आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला धर्मापेक्षा जास्त काही प्रिय नाही. भगवान विष्णूला या विश्वात सगळ्यात प्रिय काय तर धर्म आहे. भगवंत बोलतायत यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मश्च तदा आत्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, धर्म लयास जातो, धर्म संपतो, तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर अवतार धरतो. दुष्टांना मारून टाकतो, सज्जनांना मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभीवी. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, ओगू हा स्वभावे अद्य असे. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. भगवान कृष्ण म्हणतात की अनादिकालापासून चालत आले काय की प्रत्येक युगात धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो, धर्माचं मी रक्षण करतो, धर्माची स्थापना करतो. धर्म लयाला गेलाय, दुष्टांना मारतो, सज्जनाला मागे ठेवतो, त्यांच्या हाताने धर्माची स्थापना करतो आणि धर्माची स्थापना करून इथे सुख शांती नांदवतो. देवाला सर्वात जास्त प्रिय काय असेल तर धर्म आहे. आणि म्हणून जे धर्माची जोपासना करतात ते देवाला आवडतात.
मग धर्माची जोपासना कोण करतात? नामधारक. जो नित्य नामधारक आहे तो धर्माची जोपासना करतो. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला अतिशय आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नित्य नामधारक देवाला आवडण्याची अनेक कारण आहेत, पण त्यातली त्यात सर्वात प्रमुख कारण काय असेल तर नित्य नामधारक धर्माची जोपासना करतो, म्हणून नित्य नामधारक देवाला अतिशय आवडतो. देवाला नामधारक प्रिय, देवाला धर्म प्रिय. मग हा धर्म म्हणजे काय? देवाला धर्म प्रिय. धर्म म्हणजे काय? धर्म म्हटले की तुमच्या आमच्या डोळ्यापुढे 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. या जातींना आम्ही धर्म म्हणतो. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई या जाती म्हणजे धर्म नव्हे. मग धर्म म्हणजे काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत, धर्म म्हणजे काय. माऊली लिहिते, एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग वडील जसा वागतो त्याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं? याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. त्याचं वागणं, चालणं, बोलणं मूर्तिमंत वेद आहे. अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. जयाचे 28 शब्द सुखे म्हणो इति वेद, तरी ते सदेह सच्चिदानंद का न व्हावे. संत झोपीत चावळला तर संताचं झोपीत चावळणं सुद्धा वेद ठरतं. तर जागृतीत संत जे बोलेल ते वेद का नाही ठरणार. जयाचे 28 शब्द सुखे म्हणो इति वेद. आणि म्हणून वडील जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं, तर वडील म्हणजे संत. आणि म्हणून संत जसा जसा वागतो संताच्या त्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. संत जसा वागेल, जसा बोलेल तोच धर्म. जयाचे बोलू धर्मू जिये, दिठी महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी ये खिळू जयाचा. ज्ञानोबा आहे, जयाचे बोलू धर्मू जिये. ज्याच्या बोलण्यातून धर्म सहज जगत असतो. संत बोलेल तोच धर्म. संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द धर्म आहे. जयाचे बोलू धर्मू जिये. संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. संत धर्मासारखं किंवा वेदासारखं वागतो असं म्हणण्यापेक्षा संत जसा वागेल तोच धर्म, संत जे बोलेल तोच वेद. जयाचे बोलू धर्मू जिये, दिठी महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी ये खिळू जयाचा. जयाचे बोलू धर्मू जिये. संताच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संताच्या तोंडातून निघालेलं प्रत्येक वाक्य धर्म असतं. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते सर्मनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. ज्ञानोबा आहे, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. संत जसा वागतो त्याला धर्म म्हणावं. तर संत कसा वागतो? तर संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायाचं धर्म असे म्हणतात. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार
हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं, आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. ज्ञानोबाराय लिहित आहेत की भगवान कृष्ण अर्जुनावर इतके प्रसन्न का होते, भगवान कृष्णाची अर्जुनावर एवढी कृपा का झाली. ज्ञानोबाराय लिहित आहेत, तरी ऐके नृपा पार्थ झालासे पूर्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. तरी ऐके नृपा पार्थ झालासे कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनावर भगवान कृष्णाची कृपा झाली याचं कारण काय. अर्जुन रीतीने वागत होता. जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुन रीतीने वागत होता. अर्थात माणसाने माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म आहे. म्हणून रीती म्हणजे धर्म, नीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. हे सगळं संतांचं वागणं आहे. हे सगळे सद्गुण आहेत, आणि म्हणून या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असं म्हणतात. याला जर थोडंसं बारीक केलं, सत्य, नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. याला अजून बारीक केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. आणि आज समाजात सत्य, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती या गोष्टी पुसल्या चालल्या आहेत. भगवान कृष्ण आले त्यावेळेस पुसल्या गेल्या होत्या, आताही पुसत चालल्यात. धर्म पुसला जातो. धर्म पुसला जातो म्हणजे काय होतं. धर्म लयाला लागतो, धर्माला ग्लानी येते. धर्म पुसला जातो म्हणजे काय, समाजातून नीती निघून जाते, माणुसकी निघून जाते, इमानदारी निघून जाते, सत्य निघून जातं, प्रेम, जिव्हाळा, अहिंसा निघून जाते, परोपकार, सहानुभूती निघून जाते, सदाचार निघून जातो, म्हणजे धर्म निघून गेला. अर्थात समाजात सत्य आणि नीतिमूल्य निघून गेले म्हणजे धर्म गेला. आणि जेव्हा समाजातून सत्य निघून जातं, नीती निघून जाती, माणुसकी, इमानदारी निघून जाती, अर्थात धर्म निघून जातो, तेव्हा समाजात अधर्म बोकाळतो, अनीती बोकाळते, हाहाकार माजतो, लांडीलाबाडी वाढते, भ्रष्टाचार वाढतो, प्रत्येकजण एकमेकाला फसवतो आणि समाज दुःखी होतो. आणि देवाला हे नकोय, देवाला हे नकोय. कारण या समाजाचं, या जगाचं रक्षण करण्याची जिम्मेदारी भगवान विष्णूची आहे. आणि जग सुखानं चालावं, इथं सुख शांती नांदावी, यासाठी इथं धर्म नांदणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण धर्म म्हणजे काय, मी बोललो, धर्म म्हणजे रीती, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे माणुसकी, धर्म म्हणजे इमानदारी, धर्म म्हणजे परोपकार, धर्म म्हणजे सहानुभूती, धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे अहिंसा, धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे जिव्हाळा, धर्म म्हणजे सदाचार. हे सगळे सद्गुण, आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. समाजातून सत्य गेलं म्हणजे धर्म गेला, नीती गेली म्हणजे धर्म गेला, माणुसकी गेली म्हणजे धर्म गेला, इमानदारी गेली म्हणजे धर्म गेला, प्रेम गेलं धर्म गेला, सदाचार गेला म्हणजे धर्म गेला. आणि धर्म आला म्हणजे काय झालं, समाजात नीती, माणुसकी, इमानदारी आली म्हणजे धर्म आला, सत्य अहिंसा आली म्हणजे धर्म आला, प्रेम, जिव्हाळा आला म्हणजे धर्म आला. साध्या भाषेत एका शब्दात बोलायचं तर समाजातून नीतिमूल्य निघून जाणं म्हणजे धर्म निघून जाणं, आणि समाजात नीतिमूल्य नांदणं म्हणजे धर्म परत येणं किंवा धर्म जिवंत होणं. आणि मग हे नीतिमूल्य नेमके नांदतात कुठं, हा धर्म नांदतो कुठं. तुकोबाराय बोलतायत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम, त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया
त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट दयेच्या पोटी जन्म घेते आणि चांगल्या गोष्टी म्हणजे धर्म असतो. सदाचार म्हणजे धर्म असतो. दया ही सर्व सद्गुणांची जननी है. दया धर्म का मूल है. धर्म म्हणजे सद्गुण. दया धर्माला जन्म देते म्हणजे सद्गुणाला जन्म देते. मग सद्गुण अर्थात धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो. तर दया कुणाच्या पोटी जन्म घेते? तर दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. तेच तुकोबाराय सांगतायत की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव त्याच्या हृदयात दया. ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि जिथे नीतिमूल्य नांदतात तिथे इमानदारी असते, माणुसकी असते, प्रेम असतो, जिव्हाळा असतो, लांडीलाबाडी नसते, कुणी कुणाला फसवत नाही. तिथं गुणागोविंदाचं वातावरण असतं. आणि जिथं प्रेम आहे, माणुसकी, इमानदारी आहे, तिथं मैत्रीचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे. तिथं सुख नांदतं आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. जिथं दया आहे, जिथं हरिनाम आहे तिथं दया आहे, आणि दया आहे तिथं धर्म आहे, आणि धर्म आहे तिथं सुख आहे. काय? तर धर्म म्हणजे नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य नांदतात तो समाज सुखी होतो. का? तर नीतिमूल्य म्हणजे इमानदारी. जिथं कोणीच कोणाला फसवत नाही तिथं भांडण तंटा नसतो, गुणागोविंदाचं वातावरण, समाज सुखी होतं. पण मुखात नाम नाहीये तर हृदयात दया नाहीये, ते निर्दयी आहे, कडू आहे. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही. हृदयात दया नाही म्हणून जीवनात धर्म नाही. धर्म नाही तिथं अनिती आली, लांडीलाबाडी आली, फसवाफसवी आली. जिथं लांडीलाबाडी फसवी आहे तिथं भांडण तंटा उभा राहतो, समाज विखुरला जातो, समाज दुःखी होतो. आणि म्हणून धर्माने समाज सुखी होतो, अधर्माने समाज दुःखी होतो. आणि म्हणून असं म्हटलं की धर्मो रक्षिता रक्षिता, धर्मो धारयती, धर्मो धारयते प्रजा. जो प्रजेला धारण करून ठेवतो तो धर्म असतो. धर्मो धारयते प्रजा. जो प्रजेला धारण करून ठेवतो तो धर्म असतो. तळ्याला धरण म्हणतात का? तळ पाण्याला धरून ठेवतं म्हणून ते धरण. जे धरतं ते धरण. धरण. तळ पाण्याला धरून ठेवतं म्हणून ते धरण आहे. धर्म समाजाला एकत्रित धरून ठेवतो म्हणून तो धर्म आहे. जो धरतो तो धर्म. धर्म काय? नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य नांदतात तिथं लांडीलाबाडी नाही, फसवाफसवी नाही, तिथे इमानदारी. जिथे इमानदारी आहे तिथं मैत्री आहे, तिथं आपाप सुख चालत येतं, समाज एकत्रित धरून ठेवला जातो, देश प्रगती करतो. पण जिथं धर्म नाही, जिथं धर्म नाही, अधर्म आहे, तशा ठिकाणी लांडीलाबाडी आहे, नीती नाही, लांडीलाबाडी आहे, भांडण तंटा आहे, समाज विखुरला जातो, देशाची अधोगती होते. म्हणून धर्माने समाजात सुख शांती नांदते, समाज एकत्रित धरून ठेवला जातो, देश प्रगती करतो. अधर्माने समाजात दुःख नांदतं, समाज विखुरला जातो, देशाची अधोगती होते. आणि म्हणून समाजात धर्म नांदणं अतिशय आवश्यक आहे. कारण धर्मानं समाजात नीतिमूल्य आणि सुख शांती नांदते. पण हा धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. हे समीकरण आहे. आणि म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म हा एक महान सिद्धांत आहे. जो सिद्धांत ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत मांडतात की दया तेथे धर्म हा एक सिद्धांत आहे. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म आहे. अर्थात हरिनामाच्या पोटी दया
आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. आणि म्हणून ज्ञानवारा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म, म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण हरिनाम आहे. हरिनाम धर्माला जगवतं. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम आहे तो धर्माला जगवतो. आणि मग जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो, जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो तो धर्माला जगवतो. आणि जो धर्माला जगवतो तो देवाला प्रिय असतो. का तर धर्म देवाला प्रिय आहे. देवाला धर्म प्रिय आहे. आणि जो धर्माला जगवतो तो देवाला प्रिय आहे. मग धर्माला कोण जगवतो? तो नामधारक जगवतो. आणि म्हणून जो रात्रंदिवस मुखाने हरिनाम घेतो तो देवाला प्रिय आहे. का तर तो धर्माला जगवतो. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नामधारक का आवडतात? देवाला नामधारक आवडण्याचे अनेक कारण आहेत, पण प्रमुख कारण आहे नामधारक धर्माला जगवतो. तुकोबारा बोलतायत, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची चकार लावलाय, चकारात्मक. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. अर्थात ज्या समाजात हरिनाम रुजले, अर्थात जो समाज हरिनाम घेतो तिथं धर्माचा जन्म होतो. अर्थात नीती, माणुसकी, इमानदारीचा धर्म होतो, जन्म होतो. कारण नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. पण जो समाज मुखाने हरिनाम घेतो तिथं धर्माचा जन्म होतो. पर्यायानं नीती, माणुसकी, इमानदारीचा जन्म होतो. आणि जिथं नीती, माणुसकी, इमानदारी नांदते तो समाज सुखी होतो. आणि देवाला सुख हवंय, माझा समाज सुखी असावा. कारण देवाची जिम्मेदारी, विष्णू तो माध्यान्ह वेळी तारणहार आहे. भगवान विष्णू जगताचा पालनहार आहे. ब्रह्मदेवानं तयार केले जगाला, महादेव मारील, पण याला जगवायचं काम विष्णूचे. विष्णू तो माध्यान्ह वेळी, भगवान विष्णूला जगवायचे या जगाला. आणि जगवायचे तर धर्म नांदणं अतिशय आवश्यक आहे. धर्म म्हणजे सगळ्या प्रकारचे नीतिमूल्य, सद्गुण, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, हे सगळे सद्गुण आहेत. याला धर्म म्हणतात. आणि हे सगळे सद्गुण समाजात असले तरच समाज सुखी होईल, अन्यथा समाज दुःखी होईल, संपेल. आणि म्हणून देवाला नामधारक का प्रिय? तर नामधारक, नित्य नामधारक धर्माचं रक्षण करतो. धर्मदेवाला अतिप्रिय आहे. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला प्रिय आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता नित्य नामधारक इथं शब्दप्रयोग कसा आहे पहा. नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणजे अखंडित नामस्मरण आहे. आता जो अखंडित नामस्मरण करतो तो संत असतो. संताशिवाय अखंडित नामस्मरण इतर कोणी करूच शकत नाही. जे रात्रंदिवस अखंडित नामस्मरण करतायत ते संत असतात. याचा अर्थ संत धर्माचं रक्षण करतात. आणि मग तुकोबाराय बोलले, धर्म रक्षाव्यासाठी करणे आटी आम्हाशी. संतच धर्माचं रक्षण करतात. पण आता गंमत अशी आहे की संत अति दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. तुकोबाराय, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ वाती. ज्ञानोबाराय, जगात काही मिळेल पण संत मिळणार नाहीत. अमृत आणि परीत जसं दुर्मिळ आहे तसे संत दुर्मिळ आहेत. मग शब्दप्रयोग कसा आहे? उच्चार रात्रंदिवस.
उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस तो देवाला प्रिय आहे. मग रात्रंदिवस उच्चार करणारा संत असतो, बाकी कोणी नाही. मग संत तर नाही आहे सध्या, शेकडो वर्षात एखादा संत येतो. परंतु जरी 24 तास तुम्ही आम्ही नाम घेत नसलो तर घ्यावं. कारण गंमत कशी आहे की जे 24 तास नाम घेत आहेत ते संत असतात, त्यांना श्रीगुरु चक्रपेने आत्मज्ञान झालेलं असते, ते अद्वैतात उभे राहतात, ते मुक्त असतात, ते देव बनलेले असतात. परंतु आम्हाला मुक्ती नाही आहे, संतांना मुक्ती आहे. धर्माचं रक्षण दोनच करू शकतात, एक तर भगवंत आणि दुसरा संत. नरवाळा बोलले की धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. देव धर्माची स्थापना करतो, संत धर्माचं रक्षण करतात किंवा जोपासना करतात. देव अवतार धरतो, दुष्टांना मारतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. देव दुष्टांना मारतो, सज्जनाला मागे ठेवतो, सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत दुर्जनाला मारत नाहीत, दुर्जनाच्या मुखात नाम देतो. दुर्जनाच्या मुखात नाम आलं की नामाजवळ दया येते आणि दयेजवळ सद्गुण येतात आणि दुर्गुण पळून जातात. आणि दुर्जनाच्या हृदयात नामामुळे सद्गुण आले की तो सदाचारी बनतो, तो धर्माची जोपासना करतो. हा फरक आहे संत आणि भगवंतात. भगवंत दुष्टाला मारतोच, सज्जनाला मागे ठेवतो, सज्जनाच्या हातानं धर्माची स्थापना करतो. संत दुर्जनाला मारत नाहीत, दुर्जनाच्या मुखात नाम देतात, नामामुळं दुर्जनाच्या हृदयात दया येते, दयेजवळ सद्गुण येतात, दुर्गुण पळून जातात आणि दुर्जन हृदयात दया आली की चांगला वागू लागतो, धर्माची जोपासना करतो. आणि मग संत धर्माचं रक्षण करतात तर दुर्जनाच्या मुखात नाम देऊन. पण खरे संत अतिशय दुर्मिळ आहेत. मग खरे संत आणायचे कुठून? आत्मज्ञानी संत आणायचे कुठून? तर सध्या तुम्ही आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, आत्मज्ञानी संत नसलो तरी सुद्धा एक छोटे मोठे संत असतो. का तर ज्ञानोबाराने आम्हाला शब्द दिलाय की तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदाची साच. देवा, तुझं नाव जर का एकदा तोंडात फिट झालं तर त्या माणसाच्या हृदयाला द्वैत केव्हा सोडून गेलेला असतं, तो अद्वैतात जगतो. आणि जो अद्वैतात जगतो तो एक छोटा मोठा संतच असतो, जरी त्याला आत्मज्ञान झालेलं नसलं तरीही. कारण नित्य नामधारक हा छोटा मोठा संतच असतो. नामाची आवडी तोची जाणा देव. ज्याला नामाची आवड आहे, नामधारक आहे, भले नित्य नसेल, मान्य, जो नित्य नामधारक आहे तो संतच असतो. पण थोडाफार विसर पडू द्या पडला तर पण नामधारक आहेत, बऱ्यापैकी नामधारक आहेत. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदाची साच. एकदा का तोंडात देवाचं नाव फिट झालं की तो मनुष्य अद्वैतात जगतो आणि एक छोटा मोठा संतच असतो, जरी आत्मज्ञानी संत नसला तरी नामाच्या बळावर तो संत असतो. तर कुंभाराय म्हणतात की नामाची आवडी तोची जाणा देव. नाम तर नित्यच हवंय, रात्रंदिवस हवंय, पण रात्रंदिवस नाम घेतात ते संत असतात. साधारण जीवाच्याने रात्रंदिवस नाम घेतले जात नाही, मध्ये मध्ये विसर पडतो. परंतु छोटे असो मोठे असे नामधारक आहेत, छोटा असो मोठा असो नामधारक आहे, याला महत्व आहे, याला महत्व आहे. आणि म्हणजे जो रात्रंदिवस नाम घेतो तो देवाला प्रियच आहे.
परंतु जो बऱ्यापैकी नाम घेतो तोही देवाला प्रिय आहे. कारण रात्रंदिवस नाम घेणारे संत उपलब्ध नसतात. आणि मग तुम्ही आम्ही कीर्तनकार प्रवचनकार राहिले 100%, पण 90% होत नाही, पण नामधारक आहोत. आणि म्हणून तुम्ही आम्ही ही देवाला प्रिय आहोत. तात्पर्य नामधारक हा देवाला प्रिय असतो, देवाचा आवडता असतो. 100% नामधारक असेल तर आनंदाचे अतिप्रिय, पण 90% जरी असला नामधारक तरी देवाला प्रिय असतो, देवाचा आवडता असतो. का तर ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात दया आहे, आणि या दयेच्या पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य जन्म घेतात. आणि जिथं नीतिमूल्य नांदतात तो समाज सुखी असतो. आणि समाज सुखी पाहणं हे देवाचं सगळ्यात मोठं सुख असतं. कारण या समाजाला सुखी ठेवणं, याचं पालनपोषण करणं हे भगवान विष्णूची जिम्मेदारी आहे. आणि मग नामधारक छोटे असो मोठे असो, नामधारक आहेत ते देवाला प्रिय आहेत. का तर नामधारकामुळे समाजात धर्म जगतो, आणि धर्मामुळे समाजात सुख शांती नांदते. आणि म्हणून आत्ताचे छोटे मोठे नामधारक उद्याचे नित्य नामधारक बनू शकतात. आणि एवढ्या करता नित्य नामधारक असो की अल्प नामधारक असो किंवा बऱ्यापैकी नामधारक असो, नामधारक देवाला प्रिय आहे. देवाच्या दिशेला तोंड फिरवलं तुम्ही नाम घुकू लागले, नित्य असेल तर आनंदाचे, पण मधून मधून जर देवाचं नाव तोंडात आलं तरी तुम्ही देवाला प्रिय असतात. नामधारक देवाला प्रियचे. नामधारक देवाला प्रिय आहे. तो कसा असो, 90% नाम घेणार असो की 100% घेणार असो, नामधारक देवाला प्रिय आहे. जो नामधारक आहे नित्य नामधारक, त्याचं तर काही बोलायचंच नाही. तुकोबाराय बोलून गेले की अवतार तुम्हा धरावया कारण उद्धाराया जन जड जीव. जे नित्य नामधारक आहेत, जे संत आहेत, त्यांच्याबद्दल तुकोबाराय बोलले अवतार तुम्हा धरावया कारण उद्धाराया जन जड जीव. पुन्हा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत कशाला येतात? जडजीवाचा उद्धार करायला. पुन्हा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, या सगळ्या गोष्टी करण्याकरता संत येतात. संत प्रामुख्याने धर्माची जोपासना करतात. कशा प्रकारे? समाजाच्या मुखात नाम देऊन. समाजाच्या मुखात नाम आलं की समाजाच्या हृदयात दया, दयेच्या पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य, जिथं नीतिमूल्य तिथे सुख शांती. आणि जिथं नीतिमूल्य आपाप तिथं कुळाचार येतो, तिथं सुख शांती नांदते. वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि म्हणून नाम अशी वस्तू आहे की धनवराज बोलतायत जन्म सहस्र ओळगी जे एक वेळ वाचेशी यावया. एकदा देवाचं निर्मळ मनाने नाव तोंडात यावं वाटत असेल तर हजारो जन्म त्याची सेवा करावी लागते. जन्म सहस्र ओळगी जे एक वेळ वाचेशी यावया, इतकं नाम अवघड आहे. म्हणजे बऱ्यापैकी नामधारक आहेत, जरी 100% नसले तर बऱ्यापैकी आहेत, तेही देवाला प्रियच आहेत. का तर त्यांच्या मुखात नाम, तर हृदयात दया, हृदयात दयात तर जीवनात धर्म, आणि धर्मामुळं समाजात नीतिमूल्य आणि सुख शांती नांदते. आणि देवाला धर्म प्रिय आहे, समाजातली सुख शांती प्रिय आहे. आणि ज्या नामधारकामुळे समाजात सुख शांती नांदते, धर्म नांदतो, असा नामधारक देवाला प्रिय, देवाला आवडतो. आणि म्हणून नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नामधारक आवडतो. साध्या भाषेत देवाला नामधारक आवडतो. पहिली गोष्ट. एक प्रमुख कारण पाहिलं आपण की नामधारक धर्माची जोपासना करतो, म्हणून नामधारक देवाला आवडतो. आता दुसरं अजून एक फार मोठं प्रमुख कारण आहे की देवाला नामधारक का आवडतो. याचं दुसरं कारण असं आहे की तुम्हा मला जशी भूक लागते तशी देवालाही भूक लागते. तुम्ही आम्ही भूक लागल्यावर भाकरी खातो, देवाला भूक लागल्यावर देव हरिनाम खातो. देवाचं प्रमुख खाद्य हरिनाम. तुकोबाराय बोलले ब्रह्मरस सेव काढा याने पिढा वारेल. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू,
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हे आनंदाचे लाडू म्हणजे काय? हे ब्रह्मरस म्हणजे काय? हा, ब्रह्मरस म्हणजे हरिनामाचा रस आहे. तुम्ही मुखाने हरिनाम घेणे हाच ब्रह्मरस आहे. मग हरिनाम हेच जर ब्रह्मरस आहे, तर तुम्हा आम्हाला भूक लागली तर आम्ही भाकरी खातो. देवाला भूक लागली तर देव हरिनाम खातो, अर्थात ब्रह्मरस खातो. आणि म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी सगळे, एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, प्रेमाचा. आणि देवावर प्रेम करणं म्हणजे काय? त्याला मिठ्या मारणं आहे का? अति आवडीनं देवाचं नामचिंतन करणं हे देवावर प्रेम करणं आहे. आवडी विठ्ठल गायची एकांती हे देवावर प्रेम करणं आहे. हां, भगवंताला प्रेमानं आळवणं, भगवंताचं प्रेमानं नामस्मरण करणं हे देवावर प्रेम करणं आहे. आणि मग देवाच्या घरी सगळे, फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. त्याला आम्ही प्रेमानं हरिनामानं आळवत नाहीत. का प्रेमळाचे साकड आमचे घरी, ज्ञानोबा बोलतायत. तुकोबाराय म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी सगळे, फक्त एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, प्रेमाचा, अर्थात हरिनामाचा. प्रेम करणं म्हणजे अतिशय आवडीने त्याचं नाम घेणं हेच प्रेम आहे. आणि मग तुम्हाला भूक लागल्या तुम्ही भाकरी खाता, देवाला भूक लागल्या देव हरिनाम खातो, हरिनामातलं प्रेम खातो. आणि म्हणून देवाचा स्वभाव बघा. अर्जुनाने देवाला एक पत्ता सांगितला की म्हणले, अर्जुना तुला जर कधी वाटलं की भगवान कृष्णाला शोधावं तर तुम्हाला इतरत्र कुठं शोधू नको, तुला मी एक कायमचा पत्ता सांगतो. भगवंत अर्जुनाला बोलतायत की अर्जुना मी एक वेळी वैकुंठी नसे, भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. अर्जुना एक वेळेस मी वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी उभा आहे. देव आपल्या नामापाशी उभा आहे. का बरं? तुम्ही जर कुठं शेतामध्ये शेतकरी असाल, शेतामध्ये दुपारची वेळेन भाकरी खायला बसले, तुमच्या बाजूला कुत्रं येऊन उभा राहतं. तुम्ही त्याला चतकोर भाकर टाकता, अर्धी भाकर टाकता, ते खातं तरी तिथंच उभं राहतं. त्याला तर अजून टाकावी. का तर कुत्रं डक्क असते. डक्क हा शब्द तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. कुत्रं डक्क असते. किती दिलं त्याला वाटतं अजून खावं, अजून खावं. कुत्रं भाकरीचं डक्क आहे. तसं देव हरिनामाचा डक्का आहे. देव हरिनामाचा डक्का आहे. कुत्र्याला किती भाकर टाका, खातं तिथंच उभा राहतं. तुम्ही किती हरिनाम घ्या, देव हरिनाम खातो तिथंच उभा राहतो. कारण देवाची भूक मिटत नाही. देवाला इतकं हरिनाम प्रिय आहे. हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून देव जिथं कुठं हरिनाम चाललंय तिथं टुनकून उडी मारून जातो आणि भक्तानं गायलेलं हरिनाम खात असतो. देव आपली भूक हरिनामानं भागवतो. हरिनाम देवाचं खाद्य आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आवडीनं हरिनाम घेणं हे प्रेम आहे. आणि आवडीच्या हरिनामाचा, या प्रेमाचा भगवंताला दुष्काळ आहे. म्हणून जे आवडीने भगवंताला आळवतात, जे आवडीने भगवंताचं नाम घेतात, तिथं भगवंत त्याच्या बाजूला उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही रात्री अंतुनावर झोपलात आणि पडल्या पडल्या रामकृष्णारी म्हणतायत, देव तुमच्या बाजूला उभा असतो. आता तुम्ही उठून बसलात आणि रामकृष्णारी म्हणतायत, देव तुमच्या बाजूला नाचत असतो, डोलत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. पडल्या पडल्या रामकृष्णारी म्हणतायत, देव बाजूला उभा आहे. उठून बसल्यात रामकृष्णारी म्हणतायत, देव बाजूला नाचतोय, डोलतोय.
तात्पर्य माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी सदैव उभा असतो. देव आपल्या नामापाशी सदैव उभा असतो. का? तर देवाला भूक लागली आहे, देवाला खायचंय, तर देव काय खातो? तर देव हरिनाम खातो. तुम्हाला भूक लागली, तुम्ही काय खाता? भाकरी खाता, चपाती खाता. देवाला भूक लागली, देव काय खातो? हरिनाम खातो, प्रेम खातो. आवडीनं हरिनाम घेणे प्रेम आहे. देव प्रेम खातो, हरिनाम खातो. आणि म्हणून देवाला नित्य नामधारक का आवडतात? तर जे नामधारक नित्यानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करतात, देव त्यांच्या बाजूला उभा राहून ते रामकृष्ण हरी नाम खात असतो. आणि मग जे नित्य नाम घेत आहेत ते देवाला खाऊ घालतात, हरिनामाच्या रूपात देवाचं भरण पोषण करतात. आई मुलाला खाऊ घालते, मुलाला आई आवडते. भक्त देवाला हरिनाम रूपी लाडू खाऊ घालतो, देवाला भक्त आवडतो. आणि म्हणजे नित्य नामधारक आहेत, जे रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करतात, ते भक्त देवाला आवडतात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार घेतो तो सुखी होतोच. विवेक, वैराग्य, सद्गुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती, संतपद हे तर मिळवतोच. नित्य नामधारक स्वतः तर सुखी होतोच, पण देवालाही सुखी करतो, देवालाही सुखी करतो. हे महत्वाचं आहे. देवालाही सुखी करतो. नित्य नामधारक स्वतः तर सुखी होतोच, पण नामानं देवालाही सुखी करतो. आणि म्हणून ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. जो प्रकृतीचे केले नेघे, जो मनासी चाडन सांगे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. जो श्रद्धेचेनी, जो मनासी चाडन सांगे, प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. ही श्रद्धा म्हणजे काय? नाथ महाराज लिहित आहेत की माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. भगवंताच्या नामाची अतिशय आवड म्हणजे श्रद्धा. आणि या श्रद्धेला, हे आवडीने घेतलेल्या हरिनामाला ज्ञानोबा संभोग म्हणतात. जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. भोग आणि संभोग, ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. तुम्ही गुलाबजामुन खातायत, हा भोग आहे. गुलाबजामुन खात असताना या एका भोगानं एका वेळी एकाच माणसाला आनंद होतो. तुम्ही गुलाबजामुन खातायत, तुम्हाला एकट्याला आनंद होईल, पण तुम्ही आपल्या पत्नीसोबत मिलन करतायत, हाही एकच भोग आहे. आणि या एकाच भोगाने एकाच वेळी पती पत्नीला सारखाच आनंद होतो, हा संभोग आहे. तुम्ही गुलाबजामुन खातायत, हा एक भोग आहे. या एका भोगानं एका वेळी एकाच माणसाला आनंद आहे. पण पती पत्नीचं मिलन हाही एकच भोग आहे. आणि एकाच भोगाने एकाच वेळी पती पत्नीला सारखाच आनंद, हा संभोग आहे. अर्थात एका भोगाने एका वेळी एका माणसाला आनंद, हा भोग. एकाच भोगाने एकाच वेळी दोन माणसाला सारखा आनंद, हा संभोग आहे. आणि म्हणून हरिनाम हा संभोग आहे. पती पत्नीला मिलनानं, या एकाच भोगानं दोघालाही सारखाच आनंद, एकाच भोगानं दोघाला सारखा आनंद. हरिनाम हा भोग आहे. आणि हरिनाम रूपी एका भोगानं भक्त आणि देव दोघालाही सारखा आनंद. आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. मनासी चाडन सांगे, प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे आणि संभोगे सुखिया झाला. हरिनाम संभोग आहे. अर्थात हरिनाम घेतल्यानंतर
भक्त जितका आनंदी होतो तितकाच देवही आनंदी होतो. का? तो भक्ताच्या बाजूला देव उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. भक्त हरिनाम घेतोय, हरिनामाने भक्त आनंदी होतोय, पण भक्ताच्या बाजूला देव उभा आहे. ते देवही त्या भक्तानं घेतलेलं हरिनाम खातो आणि त्या भक्ता इतकंच आनंदी होतो. त्या भक्ता इतकंच आनंदी होतो. मग काय झालं? हरिनाम हा एक भोग आहे. हरिनाम रूपी एका भोगानं एकाच वेळी भक्त आणि देव दोघांनाही सारखाच आनंद. पती पत्नीचं मिलन हा एक भोग आहे, पण एकाच भोगाने एकाच वेळी पती पत्नीला सारखा आनंद, म्हणून तो संभोग आहे. पती पत्नीचं मिलन एकच भोग आहे, पण एका भोगाने दोघाला आनंद आहे, नवरा बायकोला, म्हणून तो संभोग आहे. हरिनाम हा एकच भोग आहे, पण एका हरिनामानं भक्त आणि देव दोघाला सारखा आनंद, म्हणून तो संभोग आहे. आणि म्हणून ज्ञानोबा आहे हरिनामाला संभोग म्हणतात. आणि माऊली लिहित आहेत की मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. तात्पर्य, भक्त हरिनाम घेऊन स्वतःत आनंदी होतो, तितकंच आनंदी देवालाही करतो. तितकंच आनंदी देवालाही करतो. आणि देव का आनंदी होतो हरिनामानं? तर हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. हरिनामातून मिळणारं प्रेम हे देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून भक्त जिथं कुठं नामस्मरण करत असतील, देव तिथं टपकन टपकतो, देव तिथं उडी मारून जातो. कुठेही न दिसे पाहतानी उडी घाली अवचिता. जिथं नामस्मरण चालू आहे तिथं देव काठी घेऊन उभा असतो. का? तर भक्तानं घेतलेलं नाव देव खात असतो आणि नाव खाऊन आपली भूक भागवतो. आणि म्हणजे भक्त स्वतः नामस्मरण घेतात, स्वतः आनंदी होतात आणि देवाला नाव खाऊ घालून देवाची भूक भागवतात, देवाला आनंदी करतात. म्हणून असे भक्त, असे नामधारक, नित्य नामधारक देवाला आवडतात. आणि म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नित्य नामधारक का आवडतात? तर नित्य नामधारक देवाचं नाव घेऊन स्वतःत आनंदी होतात, पण देवालाही तितकंच आनंदी करतात नामानं. का? तर देव भक्तानं घेतलेलं नाम खातो आणि तृप्त होतो. हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतात. आणि म्हणून कुठेही कीर्तनात, प्रवचनात, हरिकथेत देव काठी घेऊन उभा असतो. देव काठी घेऊन उभा असतो. आणि म्हणून श्री संत जनाबाई लिहित आहेत की संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. देवा कीर्तनाची आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. देवाला नाम संकीर्तन, देवाला हरिकीर्तन फार आवडतं. का? तर तिथं देवाच्या नावाचा जयघोष चालू असतो, रामकृष्ण हरी नामाचं भजन चालू असतं आणि ते भजन देवाला खायला मिळतं. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी सगळं आहे, फक्त एकच दुष्काळ आहे. कशाचा? प्रेमाचा. आणि प्रेम काय? आवडीनं देवाचं नाम घेणं हेच प्रेम आहे. देव तुमचं प्रेम खातो, म्हणजे तुमचं नाम खातो. तुम्ही जे नाम घेतात ते खातो. नाम हे देवाचं खाद्य आहे. भाकरी आमचं खाद्य आहे, नाम देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून तुम्ही हरिनाम घेतलं की देवाला नाम खाऊ घातलं, देवाची भूक भागली. आणि जो देवाची भूक भागवतो तो मनुष्य देवाला आवडतो. जो देवाची भूक भागवतो नामाच्या रूपानं, तो मनुष्य देवाला आवडतो. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतात. मग नित्य नाम घ्या, तुम्ही देवाला आवडाल, तुम्ही देवाला आवडाल. आणि म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो रात्रंदिवस नाम घेतो तो अनेक कारणामुळे देवाला आवडतो. हजारो कारण आहेत, पण प्रमुख मी 2 कारणं सांगितली की नित्य नामधारक
धर्म जोपासतो. धर्मामुळे समाजात सुखशांती नांदते आणि समाजात सुखशांती नांदावी हे देवाला आवडतं. का समाज सुखी ठेवणं देवाचं कर्तव्य आहे, तो पालनहार आहे. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतात. आणि दुसरं कारण, नित्य नामधारक नाम घेऊन स्वतः आनंदी होतात, देवालाही तितकंच आनंदी करतात, देवाला नाम खाऊ घालतात, देवाचं पोट भरवतात. म्हणून हे नित्य नामधारक देवाला आवडतात. इतरही कारणं जोडता येतील. आता तुम्ही आम्ही भगवंताची लेकरं आहोत, मग नित्य नाम घेतल्यामुळं आम्हाला मुक्ती मिळेल. मुक्ती मिळाली की आम्ही देवाच्या घरी जाऊ, देवाच्या आत्मस्वरूपात जाऊ, देवाची भेट होईल. मग कोणत्या बापाला वाटत नाही माझं लेकरू माझ्याकडे यावं? एखादा मुलगा अमेरिकेला नोकरीला आहे, बापाला सहज वाटतं एखाद्या वेळेस भेटायला यावं वर्षभरात. तर देव वैकुंठात आहे किंवा आत्मस्वरूपात आहे, आम्ही मुक्ती मिळवली आणि आत्मस्वरूपात गेलोत, देवाला भेटलोत, देवाला आवडेल, आनंद होईल. मग तुम्ही भक्ती करून मुक्ती मिळवता, ती नामाच्या बळावर मुक्ती मिळत तुम्ही देवाजवळ जाता. हे घडतं कशामुळं? नामामुळं. आणि म्हणूनही नामधारक देवाला आवडतो. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या बरा, म्हणूनही नामधारक देवाला आवडतात. अशी अनेक कारण आहेत. हरिनामानं भक्त आपला तर उद्धार करून घेतोच, पण हरिनाम घेऊन तो देवाला सुखी करतो, हरिनामाने देवाची भूक मिटवतो. या दोन प्रमुख कारणामुळं आणि समाजात धर्माची स्थापना करतो. नामधारक नाम घेऊन स्वतःत आनंदी होतो, मोक्ष मिळतो. नामधारक त्याचा फायदा करून घेतो. नामाने अनंत फायदे होतात. काय न होय केले एका चिंतिता विठ्ठली. एका विठ्ठलाच्या चिंताने अनंत फायदे होतात आपले. काय न होय केले एका चिंतिता विठ्ठली. हरिनामाच्या चिंतनानं आम्हाला प्रत्येक गोष्ट मिळू शकते. आमच्या वैयक्तिक लेवलला हरिनामानं आम्ही आमचे फायदे करून घेतो. पण आम्ही हरिनाम घेतल्यामुळे देवाचे काही फायदे होतात, वैयक्तिक देवाचे काही फायदे होतात आमच्या हरिनामामुळं. त्यातला पहिला फायदा आहे की आम्ही हरिनाम घेतलं तर समाजात धर्म नांदतो, सुखशांती नांदते, की जे देवाला आवडतं. आणि आम्ही हरिनाम घेतल्यामुळं हे हरिनाम देव खातो, देवाची भूक भागते. प्रमुख या दोन कारणामुळं नामधारक देवाला आवडतात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामधारक बना, नित्य नामधारक बना, रात्रंदिवस नाम घेणारे बना. देवाची आवड देवाला. आणि असा जो नित्य नामधारक आहे, मग तो आत्मज्ञानी संत असो किंवा साधारण जीव असो, तो देवाला आवडतो. त्यातली त्यात जो आत्मज्ञानी नामधारक आहे तो देवाला जास्त आवडतो आणि तो संत असतो. नित्य नामधारक आहे, आत्मज्ञानी आहे, संत आहे, त्याच्या भेटीसाठी देव उतावीळ असतो. आणि असा संत हा देवाचाही देव असतो, इतका तो देवाला आवडतो. आत्मज्ञानी नित्य नामधारक संत देवाला किती आवडतो? देव म्हणतो योगिया जो मनिजे तो देवाचा देव जाणिजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. योगिया जो मनिजे तो देवाचा देव जाणिजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. जो आत्मज्ञानी संत आहे आणि नित्य नामधारक आहे, आत्मज्ञानी संत नित्य नामधारक असतो. नित्य नामधारक आत्मज्ञानी संत हा देवाचाही देव असतो, देवाचं चैतन्य असतो, असं देवच बोलतोय, इतका तो देवाला प्रिय असतो. आणि मग ज्ञानवारा लिहितात की योगिया जो मनिजे तो देवाचा देव जाणिजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. मग अशा देवाचा देव असलेल्या नामधारक संताला भेटण्यासाठी देव उतावीळ असतो. असा संत देवाला किती आवडतो? किती आवडतो? तर ज्ञानवारा लिहितात की दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागून तयाचे अंग. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागून तयाचे अंग. तो पहावा हे मज डोहाळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे लीला कमळे पूजू तयाते. तयाच्या गुणाची लेणी लिहू आम्ही आपले कानी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू. तया संघाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरुपम. किंबहुना आवडे निरुपम. मी विदेही परमात्मा आहे, मला हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तरी मी शरीर धरतो.
तया संघाचे आणि सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे. मी विदेही आहे, मला देह नाहीये. देव म्हणतो मला देह नाहीये, तरी मी देह धरतो. तरी मी देह धरतो का? त्या प्रेमळ संताला मला भेटावंसं वाटतं. मग त्याला भेटायचं तर 2 हात कमी पडतात. मी 4 हात धरतो, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन, आणि 4 हातांनी त्याला आलिंगन देतो. आलिंगावायला लागून येतं याचे अंग. तो पहावा हे मज डोहाळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे. त्या संताला, त्या नामधारकाला मला बघावंसं वाटतं. मला डोळे नसतात तर मी डोळे धरतो. हातीचे नी लीला कमळे पुजता येते. मला डोळे नाहीत, त्याला पाहण्यासाठी मी डोळे धरतो. माझ्या हाताने मी त्याची पूजा करतो. त्याचे गुणगान ऐकावे वाटतात, त्याची कीर्ती कानाने ऐकावी वाटते. त्याच्या गुणाची लेणी लिहू आम्ही आपले कानी, त्याची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू. इतका तो नित्य नामधारक संत देवाला प्रिय असतो. का? तर नित्य नामधारक आत्मज्ञानी संत समाजात धर्म जोपासतो. समाजात धर्म जोपासतो. आणि जो समाजात धर्म जोपासतो तो देवाला अतिप्रिय असतो, कारण देवाला धर्म प्रिय आहे. शिवाय असा नित्य नामधारक आत्मज्ञानी संत नित्य नाम घेतो, नामानं स्वतः सुखी होतो, देवालाही सुखी करतो, देवाला हरिनाम खाऊ घालतो, देवाची भूक मिटवतो, देवाचं पोट भरवतो. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतो. आणि म्हणून आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि म्हणून जे रात्रंदिवस हरिनाम घेतात ते देवाला आवडतात. ही देवाची पहिली आवड आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद वाटतो. कोणाचा? की कुळामध्ये जी मुलं जी मुली सात्विक असतात. मायबाबाच्या पोटी सात्विक संतान आली, मुलगा असो मुलगी असो, सात्विक संतान आली, त्याचा आनंद मायबाबापेक्षा देवाला जास्त होतो. आपल्या पोटी सद्गुणी लेकरं आलं, आपल्या पोटी सद्गुणी लेकरू आलं, त्याचा आनंद मायबापाला जितका होतो त्याहून अधिक आनंद देवाला होतो. का? तर मायबापाच्या पोटी जे सद्गुणी लेकरू आले ते सदाचारी, धर्म जोपासणार आहे. सद्गुणी सदाचारी असतं, सद्गुणी धर्म जोपासतं. आणि मग सद्गुणी लेकरू धर्म जोपासेल, धर्मामुळे समाजात सुखशांती नांदेल, समाज सुखी होईल. आणि मग देवाला समाजात सुख आणि शांतीच हवी. आणि म्हणून ज्यांच्या पोटी सात्विक संतान येते त्याचा आनंद देवाला होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा. का? तर सात्विक संतान नामधारक असते. जे नामधारक आहे ती धर्म जोपासते, देवाला हरिनाम खाऊ घालते. आणि म्हणून नित्य नामधारक सात्विक संतान देवाला प्रिय असते. आणि म्हणून नामधारक बना, नामधारक बना, नित्य नामधारक बना. रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करा, रात्रंदिवस जय जय रामकृष्ण हरी भजन करा. फायदा काय? तर तुम्ही देवाचे आवडते व्हाल, तुम्ही देवाचे मित्र व्हाल. रात्रंदिवस नाम घ्याल तर देवाचे मित्र व्हाल, रात्रंदिवस नाम घ्याल देवाचे आवडते व्हाल, देवाचे मित्र व्हाल. आणि मग देवच म्हणतो की तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, पण तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. देव म्हणतो अरे संत अर्थात भक्त माझे मित्र असतात, यात काय नवल. पण संतांचं चरित्र जे ऐकतात तेही मला प्रिय असतात. तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडती ही निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. जे भक्ताचं संतांचं चरित्र सांगतात ऐकतात तेही मला प्रिय असतात. संत तर मला प्राणप्रिय आहेच, संत माझा मित्र आहेच, पण संतांचं चरित्र ऐकतो आणि सांगतो तोही माझा मित्र आहे, यात मोठेपण आहे. आणि म्हणून देवाची मैत्री व्हावी असं वाटत असेल तर नित्य नामधारक बना. जो नित्य नामधारक आहे तो देवाला आवडतो, तो देवाचा मित्र होतो. आणि मग देवाची मैत्री व्हावी, तुम्ही देवाचे प्रिय व्हावे, देवाचे आवडते व्हावे असं वाटत असेल तर नित्य नामधारक बना, नित्य हरिनाम जपा. नित्य हरिनाम जपल्यानं फायदा काय?
तर तुम्ही देवाचे आवडते होता. आणि हेच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि म्हणून आजच्या अभंगात नाथ महाराजांनी देवाला काय काय आवडतंय यातली प्रमुख गोष्ट सांगितली की जो रात्रंदिवस मुखानं देवाचं नाव घेतो तो देवाला आवडतो. ही देवाची पहिली आवड आहे. मग देवाची दुसरी, तिसरी आणि चौथी या 3 आवडी नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला नामधारक आवडतात, देवाला तुळशीची माळ आवडते, देवाला गोपीचंदनाचा कपाळावरचा टिळा आवडतो आणि देवाला वैष्णवाबद्दल असलेला तुमच्या अंतकरणातला कळवळा आवडतो. देवाला तुळशीची माळ आवडते. तुळस देवाला अतिप्रिय आहे. तो जालंधर आणि वृंदा त्या कथेकडे मी जात नाही, आता वेळ जाईल बरासा. पण देवाने ही जी तुळस गळ्यात धारण केली आहे ती वृंदा आहे. जिथं त्या वृंदेचा अंत्यविधी झाला तिथं तुळस उगली आणि देवाने शब्द दिला होता त्या वृंदेला की मी तुला गळ्यात धारण करेल. ही वृंदा तुळस आहे आणि या वृंदेला देवाने तुळशीच्या रूपात गळ्यात धारण केले. आणि म्हणून तुळस ही पांडुरंगाचा सर्वात सर्वात आवडता दागिना आहे. तुम्ही आम्ही गळ्यात माळ घालावी ही देवाची इच्छा आहे. आणि जे गळ्यात माळ घालतात ते देवाला आवडतात. का? तर तुळस ही देवाचा सर्वात आवडता दागिना आहे. आणि ज्यांनी आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली, ज्यांनी आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली आहे तो देवाला आवडतो, त्याच्यावर देवाची कृपा होते. बायकोने गळ्यात मंगळसूत्र घातलं, नवऱ्याने बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिथून पुढं त्या बायकोला पोसवण्याची जिम्मेदारी नवऱ्याची असते. नवऱ्याने बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिथून पुढं त्या बायकोला पोसवण्याची जिम्मेदारी नवऱ्याची. तसं तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातली की तिथून पुढं तुम्हाला पोसवण्याची जिम्मेदारी देवाची. तुमच्या भरण पोषणाची जिम्मेदारी देवावर पडते. बायकोची जिम्मेदारी नवऱ्यावर, माळ करायची जिम्मेदारी देवावर. का? तर जो गळ्यात माळ घालतो तो देवाला आवडतो. तुम्ही गळ्यात माळ घाला, तुम्ही देवाला आवडाल. तुमची सगळी जिम्मेदारी देव घेईल. याचा अर्थ तुम्ही झोपुंडा असं नाही, कष्ट करा, प्रयत्न करा, पण तुमची जिम्मेदारी देव घेतो. देव तुमचा मदतनीस होतो. आमच्याकडे अशा फाजील कल्पना झाल्यात की तुळशीची माळ ही मटण बंद करण्यासाठी घालावी लागते. लोक गळ्यात तुळशीची माळ घाला म्हटले काय म्हणतात बघा तुम्ही. सप्ताहामध्ये कीर्तन संपलं की ते महाराज लोक, बाबा लोक जे काय मुख्य असतात कीर्तनकार किंवा ज्याचं कीर्तन आहे त्याचं लोक आग्रह करतात, धरून येतात, बाबा याला माळ घाला, बाबा याला माळ घाला. एक तर जात नाहीत, ते ओढून नेलं तर मग बाबा पुढे म्हणतात बाबा आम्ही काय खात नाहीत बुवा, बाबा आम्ही काय खात नाहीत बुवा, मग आम्हाला काय माळीची गरज आहे, आमच्या मनातच माळ आहे. आता लोकांचा असा समज आहे की मटण बंद करण्यासाठी माळ घालावी लागते. अरे मटण तर खायचंच नसते रे बाबा, मटण खाणं पाप आहे. आवडी खावया मांसा या स्वर्गाची आशा, जे करी ती पशुहिंसा त्या पुरुषा अधपतन नरकवास. जो मटण खातो त्याला नरकाशिवाय गती नाही, मटण खाणारा नरकालाच जातो. नाथ महाराज बोलतायत आवडी खावया मासा या स्वर्गाची आशा, जे करी ती पशुहिंसा त्या पुरुषा अधपतन नरकवास. मटण खाणारा, मांस खाणारा मनुष्य नरकालाच जातो, यात वादच नाही. आणि म्हणून मटण बंद करण्यासाठी माळ नसतेच. मटण खायचंच नसतंय, ते माणसाचं खाद्य नाही आहे, शासनाने वर्ज्य केलंय.
आमच्या फालतू कल्पना झाल्यात. मटण बंद करण्यासाठी माळ घालावी लागते. नाही, मटण तर खायचंच नसते. मटण बंद करण्यासाठी माळ घालायची नाही, तर माळ यासाठी घालायची की माळ हा भगवंताचा, पांडुरंगाचा सर्वात आवडता दागिना आहे. त्याच्या गळ्यात माळ आहे, आपल्या गळ्यात माळ असावी, त्याचा आवडता दागिना आहे. आणि माळ गळ्यात घातली की आपली सगळी जिम्मेदारी पांडुरंगावर जाते, आपण निवांत राहायचं. पहिलं कारण. दुसरं कारण, तुळशीची माळ गळ्यात घालून तुम्ही जर सकाळी तुमच्या बाथरूममध्ये आंघोळ केली तर जगातील सगळ्या तीर्थाचं स्नान तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये घडतं. इतकं अगाध पुण्य लाभतं. आंघोळ करताना तुळशीचं पाणी जर आपल्या अंगावर पडलं तर सगळ्या जगातल्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये लागतं. हां, नाथ महाराज लिहित आहेत की होता एकच स्नान सर्व तीर्थांचे मार्जन. होता एकच स्नान सर्व तीर्थांचे मार्जन. गळ्यात माळेन तुम्ही आंघोळ केली बाथरूममध्ये, विश्वात जगात जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला त्या एका आंघोळीला लागतं. तुळशीचं पाणी अंगावर पडावं, सगळ्या तीर्थाचं पुण्य लागतं. होता एकच स्नान सर्व तीर्थाचे मार्जन. तुळशीची माळ हातात घेऊन जप केला, भगवान श्रीहरी तुमच्यावर प्रसन्न होतो, तुम्हाला हवंय ते देतो. तुळशीचे काष्ट जपमाळ करी त्याशी प्रसन्न श्रीहरी. नाथ महाराज. गळ्यात तुळस असेल, रोज तुळशीला पाणी घातलं, प्रदक्षिणा घातल्या, तिचं नामचिंतन केलं, अर्थात तुळशीची सेवा केली तर तुळस तुम्हाला मुक्ती देते. नामदेव महाराज लिहित आहेत, तुळशी रोपा घालिता उदक त्याचे हरती महादोष, ब्रह्मादिका न कळे निशेष, जन्म मरण त्याशी नाही. नीट ऐका. तुळशी रोपा घालिता उदक त्याचे हरती महादोष, ब्रह्मादिका न कळे निशेष, जन्म मरण त्या नाही. काय अर्थ याचा? तुळशीला पाणी घातलं, सेवा केली, तुळशीचं नामचिंतन केलं, प्रदक्षिणा घातल्या, तुम्हाला जन्म मरण नाही, म्हणजे तुम्हाला तुळशीने मुक्ती दिली. गळ्यात तुळशीची माळ आणि तुळशीची सेवा तुम्हाला मुक्ती देते. तुळशी वृंदावन दर्शन त्याशी वैकुंठ गमन, त्याशी लटके म्हणे कोण, त्याशी आन केशवाची. तुळशी वृंदावन अर्थात तुळशीची सेवा केली, तुळशी वृंदावन आणि तुळशीचं दर्शन घेतलं, सेवा केली, पाणी घातलं, प्रदक्षिणा घातल्या, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते. याला खोटं कोण म्हणेल तर त्याला पांडुरंगाची केशवाची शपथ आहे म्हटली नामदेव महाराज. तुळशी वृंदावन जयाचे घरी त्याशी प्रसन्न श्रीहरी, ते वर्जिले यमकिंकरी आज्ञा आहे म्हणून या. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, जो तुळशीची सेवा करतो, गळ्यात तुळशीची माळ आहे, यमानं ते घर वर्ज्य केलं असतं, तिथं कधी यम येत नाही तुम्हाला न्यायला, तुम्हाला पांडुरंग न्यायला येतो आणि वैकुंठाची प्राप्ती होते. ते वर्जिले यमकिंकरी आज्ञा आहे म्हणून या. काय पाहिजे अजून? कळतं का तुळशी सेवा का करावी? हा, तुळस ही मुक्तिदायिनी आहे. तुळशी करिता नमस्कार उतरे पार संसार. तुळशीला नमस्कार केला, उतरे पार संसार. तुळशी करिता नमस्कार उतरे पार संसार. संसाराच्या पार उतरता म्हणजे मुक्त होता. तुळशीच्या सेवेने तुमचं पाप धुवून जातं, तुमचं पाप धुवून जातं. तुळशीचा करिता जप नवरे पाप जन्मांतरीचे. नामदेव महाराज, नाथ महाराज लिहित आहे ते सगळं. तुळशीचा करिता जप नवरे पाप जन्मांतरीचे. तुळशीच्या माळीने तुम्ही देवाची प्रिय होता. तुळशीची करिता सेवा होय देवा प्रिय तो. तुळशीची करिता सेवा होय देवा प्रिय तो. अर्थात तुळशीच्या सेवेने, गळ्यात तुळशीची माळ घातल्याने, तुळशीचं काष्ट जपमाळ केल्याने तुम्हाला मुक्ती मिळते, वैकुंठाची प्राप्ती होते, पाप धुवून जातं, संसारात बरकत येते, देव तुमच्या घरी राहायला येतो. तुळशी वृंदावन जयाचे घरी त्याशी प्रसन्न श्रीहरी.
त्याला श्रीहरी प्रसन्न असतो. लक्ष्मीनारायण दोघे तुमच्या घरात वास करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मरताना गळ्यात तुळशीची माळ असेल तर यम ज्यावेळेस तुम्हाला न्यायला येतो, तो यम चापून पाहतो याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का, आणि तुळशीची माळ गळ्यात असेल तर यम त्या प्रेताच्या पाया पडतो आणि निघून जातो आणि पांडुरंगाला सांगतो की देवा हे तुमचं, याला वैकुंठाला घेऊन जा. जयाचे गळा तुळशीचे माळा यम पद कमळा वंदी त्याच्या. तुकोबार आहे. जयाचे गळ्यात तुळशीच्या माळा यम पद कमळा वंदी त्याच्या. मरताना यम न्यायला आला किंवा यमाचे किंकराला जिंकून न्यायला येईल, तो यम न्यायला आला आणि तुमच्या गळ्यात माळ दिसली त्याला, तर यम मागे सरकतो, तुमच्या पाय पडतो, त्या प्रेताच्या पाय पडतो, तुम्हाला न्यायला पांडुरंग येतो, यम नेत नाही. जयाचे गळा तुळशीची माळा यम पद कमळा वंदी त्याच्या. एकदा एका जागलीवर, जुन्या काळी खेड्यात जागली असायच्या. जागली म्हणजे शेतामध्ये जनावर बांधायचे आणि तिथं झोपायचे, त्याला जागल म्हणायचे. आता जागली जवळपास संपुष्टात आल्यात, दिसत नाहीत जागली फारशा. एका जागलीवर शेतमालक, जनावर असायचे, कुत्रा असायचं. रोज मालकानं जावं, कुत्र्यानं गोंडा घोळावं, मालकानं झोपावं, कुत्र्याने बाजूला बसावं किंवा झोपावं. एके दिवशी असं घडलं, कुत्रं कुठतरी सहज लहर आली आणि बाहेर गेलं फिरायला जागलीवरून. आणि तेवढ्यात मालक संध्याकाळी जागलीवर आला झोपायसाठी. कुत्रं नव्हतं तिथं. मालक म्हणला गेला असेल इकडे तिकडे, जाऊ द्या. मालक आपला अंथरूण टाकला बाजेवरून, झोपला. अर्ध्या तासानं कुत्रं आलं आणि मोठ्या मोठ्याने भुंकू लागलं. त्याने मालकाला पाहिलं नव्हतं. मालकाने तोंडावर पांघरून घेतलं, मोठ्या मोठ्याने भुंकू आलं. त्याला वाटलं कोणी तिराईत माणूस आहे, परका माणूस आहे. कुत्रं भुंकू लागलं मोठ्या मोठ्याने, त्या माणसाच्या अंगावर धावून चालले. मालकानं तोंडावरचं पांघरून काढलं. कुत्र्यानं मालकाचं तोंड पाहिलं की कुत्रं लाजलं आणि मागं सरकलं. कुत्रं म्हणतो, अरे हा तर माझा मालक आहे, हा माझा स्वामी, मी याला भुंकण्याचं पाप केलं, मी याला कसा भुंकू. कुत्रं मागं सरकलं. तसं तुम्हाला मरणसमय यम न्यायला आलाय आणि यमाने तुमच्या गळ्यात माळ पाहिली, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा पाहिला, तर यम मागे सरकतो, लाजतो त्या कुत्र्यासारखा आणि तो म्हणतो, अरे ही तर माझ्या स्वामीची चिन्ह आहेत, माझ्या पांडुरंगाची चिन्ह आहेत, माळ आणि गोपीचंद, मी याला कसं नेऊ. कुत्रं लागलं तसा यम लाजतो, कुत्रं लाजलं तसं यम लाजतो, मागे सरकतो, त्या प्रेताच्या पाय पडतो आणि पांडुरंगाला सांगतो, तुमचे तुम्ही घेऊन जा वैकुंठाला, पांडुरंग तुम्हाला वैकुंठाला नेतो. जयाचे गळा तुळशीच्या माळा यम पद कमळा वंदी त्याच्या. तुळस ही आमचा वशिला आहे. गळ्यात तुळस आहे. तुळस ही अतिशय कानाच्या जवळ असते. गळ्यात तुळस आहे, ही कानाच्या जवळ आहे. रुक्मिणी माता देवाच्या चरणात आहे, कानापासून फार लांब आहे. रुक्मिणी मातेकडे वशिला लावला, लक्ष्मी किंवा रुक्मिणी मातेकडे वशिला लावला की माते देवाला सांगा ना मला मुक्ती द्यायची, तर पायापासून कानापर्यंत जायचं जरा अवघड आहे. लक्ष्मी पायात आहे पण तुळस गळ्यात आहे. तुळस गळ्यात आहे. मग तुळशीची सेवा केली तर तुळस कानाजवळ आहे, ती हळूच कानात सांगते देवाच्या, देवा हे माझं भक्त आहे, द्या याला मुक्ती. आणि देव तुळशीचं ऐकतो, कारण ती कानाजवळ आहे, देवाला लवकर ऐकू जातं. मग तुळस वशिला आहे आमच्यासाठी. तुळशीची सेवा करा, तिला पाणी घाला, नामस्मरण करा, तुळशीचं प्रदक्षिणा घाला, तुळशीची सेवा करा. तुळस आपोआप आमचा वशिला बनते आणि हळूच देवाच्या कानात सांगते, देवा ते माझं भक्त द्या आणि त्याला मुक्ती. देव मुक्ती देतो. तुळशीकरिता नमस्कार, उतरे पार संसार. तुळशीकरिता नमस्कार, उतरे पार संसार. तुळस तर मला संसारातून पार करते, मुक्ती देते. आणि म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालायची, नाकी मटण बंद करण्यासाठी. थर्ड क्लास विचार आहेत आमच्याकडे. माळ घालणार आहे, मी काय खात नाही बुवा. माळ घालणार आहे, मी काय मटण खात नाही बुवा. अरे भल्या माणसा, मटण बंद करण्यासाठी माळ नसते. भल्या माणसा, मटण बंद करण्यासाठी माळ नसते. मग माळ कशासाठी असते, तर माळ पांडुरंगाचा आवडता दागिना आहे. माळ पांडुरंगाचा आवडता दागिना आहे म्हणून माळ घालायची. माळ गळ्यात घातली की आमचं वजन पांडुरंगावर जातं, आम्ही रिकामे होतो. तो सगळी आमची जिम्मेदारी घेतो म्हणून माळ घालायची.
माळेचा जप केला तर भगवान श्रीहरी आमच्यावर प्रसन्न होतो, म्हणून माळ घालायची. माळ घालून आंघोळ केली आणि तुळशीचं पाणी अंगावर पडलं तर जगातल्या सगळ्या तीर्थाचं आंघोळ केल्याचं पुण्य आम्हाला लागतं, म्हणून माळ घालायची. माळ गळ्यात घातली आणि तुळशीचं नामचिंतन केलं, प्रदक्षिणा घातल्या, पाणी घातलं तर आमचं पाप धुवून जातं. माळ गळ्यात घातली तर लक्ष्मीनारायण आमच्या घरात येतात आणि नांदतात, आम्हाला बरकत देतात. माळ गळ्यात घातली तर आम्ही जन्मवरच्या फेरीतून बाहेर पडतो. माळ गळ्यात घातली तर यम न्यायला आला आणि गळ्यात माळ पाहिली आणि गोपीचंद्राचा टिळा कपाळावर पाहिला तर यम आमचं अर्थात त्या प्रेताचं दर्शन घेतो आणि पांडुरंगाला सांगतो की देवा तुमचं गेलं की वैकुंठाला न्या किंवा याला मुक्ती द्या. इतकी फायदी तुळशीच्या माळेची आहेत. आणि येड्या हो, तुम्ही म्हणता आम्ही काही खात नाही तर मटण खात नाही तर आता कशाला माळ घालू? अरे मटण बंद करायसाठी माळ नसते रे, मी बोललो यासाठी माळ असते. आणि म्हणून शहाणे व्हा. मरताना गळ्यात माळ असावी, बिना माळीचं मरू नका. मरताना गळ्यात माळ असली जिवंतपर्यंत फायदे होतात, पण मरताना फार मोठा फायदा होतो. मरताना गळ्यात माळ असेल आणि यम न्यायला आला आणि यमाने गळा चापला आणि गळ्यात माळ दिसली, यम मागे सरकतो, तुमचं अर्थात तुमच्या प्रेताच्या पाय पडतो, पांडुरंगाला लाइटनिंग कॉल लावतो आणि म्हणतो पांडुरंगा तुमचं गिराईक आहे, याला वैकुंठाला न्या किंवा मुक्ती द्या. यम निघून जातो. जयाचे गळा तुळशीच्या माळा, यम पदक मळा वंदी त्याच्या. जयाचे गळा तुळशीच्या माळा, यम पदक मळा वंदी त्याच्या. माळ तुम्हाला मुक्ती देते, म्हणून माळ घालायची. आणि म्हणून ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे, तो मनुष्य देवाला आवडतो. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. कोण कोण देवाला आवडते? जो हरिनामाचा रात्रंदिवस उच्चार करतो तो देवाला आवडतो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो देवाला आवडतो. ज्याच्या कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे तो देवाला आवडतो. आणि ज्याच्या हृदयात वैष्णवाबद्दलचा कळवळा आहे तो देवाला आवडतो. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता वैष्णव कोण? वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव तो जया देवावरी अवघी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. कोण वैष्णव? की ज्याची फक्त देवावरच माया आहे, बाकी कशावर नाही. अर्थात विरक्त पुरुष, संत महात्मा वैष्णव असतो. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची अवघी अर्थात सगळी माया, सगळं प्रेम फक्त देवावर आहे, बाकी कशावर नाही. ज्याला देव आणि देवाचं नाव आवडतं, बाकी काही आवडत नाही, तो वैष्णव. आणि ज्याला देव आणि देवाचं नाव आवडतं, बाकी काही आवडत नाही, तो विरक्त असतो, तो संत असतो. आणि म्हणून वैष्णव म्हणजे संतच. वैष्णव म्हणजे संतच. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि असे जे वैष्णव संत आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या हृदयात कळवळा असू द्या. संत शरणागती करा, संतांना शरण जा, संताची पाईक बना, संताचे दास बना. तुम्ही आम्ही छोटे मोठे वैष्णव आहेतच. आता जरी आम्ही संत नसलोत, आत्मज्ञानी संत नसलोत, तरी नामधारक आहोत. ज्याला नामाची आवड आहे तो देव आहे. तुकोबाराज म्हणतात नामाची आवडी तोची जाणा देव. नामाची आवड आम्हाला आहे, 100% नाही तर 90% असेल, आहे आवड. आम्ही छोटे मोठे देव आहोत. आम्ही नित्य नामधारक आहोत. जो नित्य नामधारक आहे थोडं कमी पडत असेल आमचं, पण जो नामधारक आहे, आत्मज्ञानी नाही पण निदान नामधारक तरी आहे, तोही छोटा मोठा संत असतो. का तर तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, त्याच्या हृदया सांडूनी पडे भेदची साच. देवा मला आत्मज्ञान झालं नाही, आम्ही आत्मज्ञानी संत नाहीत, पण आम्ही नित्य नाम घेतोय. आत्मज्ञान नाही पण आम्ही नित्य नाम घेतोय. या नित्य नामाच्या बळावर आम्हाला द्वैत सोडून जातं, भेद सोडून जातं, आम्ही अद्वैतात उभे राहतो. आणि जो अद्वैतात उभा आहे तो एक छोटा मोठा संतच असतो नामाच्या बळावर, जरी आत्मज्ञान झालेलं नसलं तरीही. पण आम्ही एक छोटे मोठे वैष्णवच आहोत.
आणि म्हणून तुम्ही आम्ही नामधारकानं एकमेकाचा कळवळा करावा, एकमेकावर प्रेम करावं, जीव ओतावा. संत हे खरे वैष्णव, संतावर जीव होता, संत शरणागती करा, त्यांचा नामजप करा, त्यांची सेवा करा. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. वैष्णव शब्दाचा अर्थ होतो संत. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याची अवघी देवावर माया आहे, बाकी कशावर नाही, तो विरक्त असतो, आत्मज्ञानी असतो, संत असतो. म्हणून वैष्णव म्हणजे संत. पण तुम्ही आम्ही छोटे मोठे वैष्णवच का, तर आमच्या मुखात देवाचं नाव आहे. ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे, आत्मज्ञान नसलं तरी थोडंफार अद्वैत आमच्या ते आलेलं असते. जगत परमात्मा स्वरूप पाहायला आम्ही शिकलेलो असतो थोडं थोडं. म्हणून वैष्णवावर अर्थात एकमेकावर प्रेम करा, कळवळा राहू द्या, एकमेकाला सहाय्य करा, मदत करा. संत खरे वैष्णव, पण तुम्ही आम्ही छोटे मोठे वैष्णव म्हणून समाजावर इतरावर प्रेम करा. आणि तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की देवाला अजून काय आवडतं, तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकी वारी चुकू नका, पंढरीला जा. जसं पंचमी आणि दिवाळी या दोन सणाला लेक माहेरी अवश्य येते. नवी सासरी गेली, नवीन मुलगी, नवीन लग्न झालंय, नांदायला गेली, एक 4-5 वर्ष सुरुवातीला पंचमीला आणि दिवाळीला नक्की माहेरी येते. पुन्हा जाऊ द्या, तिला वीट येतो माहेरचा, कोणी लक्ष देत नाहीत. ती लेक ब्याद वाटते, भावाला बहीण ब्याद वाटते, मायबापाला नाही पण भावाला बहीण ब्याद वाटते. माहेर तोपर्यंत जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत. मायबाप मेले की लेकीला माहेरात येण्यात इंटरेस्ट नसतो. भाऊजाई फारसा रोग देत नाहीत, ती तोंड माघारी फिरवते, पुन्हा माहेराला येत नाही. पण मायबाप जिवंत आहेत आणि नवीन नवरी लग्न झाले, सासरी गेली, सुरुवातीची 5-10 वर्ष अवश्य पंचमीला आणि दिवाळीला माहेरी येते, मायबापाला भेटायला येते. तसं विठोबा रुक्मिणी आमचे मायबाप आहेत. आणि आषाढी कार्तिकी ही पंचमी आणि दिवाळी आहे. या आषाढी कार्तिक रूपी पंचमी आणि दिवाळीला आम्ही अवश्य आमच्या मायबाप पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला भेटायला जावं. आणि म्हणून आषाढी कार्तिकीची वारी चुकू नका, अवश्य जा. जे आषाढी कार्तिकीची वारी आवर्जून करतात ते देवाला आवडतात. तशी सगळी एकादशी करावी, एकादशी टाळू नये. जो एकादशी करतो तो भगवंताला प्राणप्रिय असतो. नाथ महाराज लिहितात की जो एकादशीचा नेमधारी, मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्वाचे महाशिरी, एकादशी खरी पै माझी. जो नियमित एकादशी करतो देव त्याच्या घरात नित्य नांदतो. जो एकादशी करतो त्याच्या घरात देव नित्य नांदतो, त्याला सहाय्य करतो. एकादशी जशी माळ भगवंताला प्रिय तशी एकादशी भगवंताला प्रिय आहे. सर्व पर्वात मोठं काय असेल तर एकादशी आहे. आणि म्हणून एकादशी करा आणि त्याला जोडून सोमवार करा, पण किमान एकादशी तरी करा. गाढवावनी चरा पण एकादशी करा, गाढवावनी चरा पण एकादशी करा. आता एकादशी किंवा उपवास या शब्दाचा अर्थ होतो, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसून राहणे. नामस्मरणाच्या रूपानं देवाजवळ दिवसभर बसून राहणं हा उपवास असतो. अर्थात दिवसभर उपवाशी राहून 24 तास रामकृष्णारी नामाचा जाप करणं म्हणजे खरी एकादशी. पण एकादशीचा अर्थ आम्ही काय घेतलाय? भाकर खायच्या ऐवजी फराळाचं खायचं, तांदळाची खिचडी खाण्याच्या ऐवजी साबुदाण्याची खिचडी खायची, आणि एकदा देवाचं नाव घ्यायचं नाही, झाली एकादशी. ती एकादशी नसते. शक्यतो उपवाशी राहा, पाणी पिऊ नका, निर्जला एकादशी करा आणि दिवसभर देवाचं नामस्मरण करा, ती खरी एकादशी. पण नाही जमलं, खाऊन का होत नाही, मी म्हटलं गाढवावनी चर पण एकादशी कर. खाऊन का होत नाही, पाणी पिऊन का होत नाही, पण एकादशी करा आणि दिवसभर देवाचं नाव घ्या. थोडीफार का होत नाही एकादशी घडेल. आणि म्हणून एकादशी नियमित करावी. एकादशी देवाला फार प्रिय आहे. एकादशी दिवशी जर मरण आलं तर मनुष्य वैकुंठाला जातो, कारण एकादशी दिवशी वैकुंठाची दारं दिवसभर उघडी असतात. आणि जो एकादशी व्रत करतो योगायोग काय सांगता? तुम्ही एकादशी व्रतधारीत योगायोग काय सांगता? तुम्हाला एकादशी मरण येईलच असं नाही, पण येऊ शकतं. वैकुंठाचे दरवाजे खुले असतात, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होईल.
आणि मग एकादशी जशी तुळशीची माळ देवाला प्रिय तशी एकादशी प्रिय. आणि मग नियमित एकादशी करा. एकादशीने अगाध पुण्य लागतं. एकादशी दिवशी अन्न खाऊ नये, कारण एकादशी दिवशी अन्न खाल्लं तर पापच खात असता, कारण एकादशी दिवशी सगळी पापं अन्नाजवळ येऊन बसतात आणि तुम्ही पाप खात असता अन्नाच्या रूपानं. म्हणून एकादशी करा, प्रत्येक पंधरवाडी करा. आणि आषाढी कार्तिकी या 2 एकादशी पंढरीला जाण्याचं चुकू नका. जो नियमित आषाढी आणि कार्तिकीची वारी करतो तो देवाला आवडतो, देवाला प्रिय असतो. आषाढी कार्तिकीचा निर्धार असू द्या, दृढनिश्चय असू द्या, टाळू नका. साधन निर्धारी आण नाही असं म्हटलंय. म्हणजे जाऊ बघू, यावर्षी करू, पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी करू, त्याच्या पुढच्या वर्षी नाही, असं नाही. नियमित आषाढी कार्तिक करा, हा निर्धार ठेवा. जो नियमित आषाढी कार्तिक करतो तो देवाला आवडतो. आणि शेवटच्या चरणात नाथ महाराज लिहितात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. महाराज म्हणतात की असा ज्याचा नेम आहे वर सांगितल्याप्रमाणे, की जो रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतो, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे, अजूनही गालावर इतर कुठं काही मुद्रा आहेत, हृदयात वैष्णवाबद्दल संताबद्दल कळवळ आहे, आषाढी कार्तिकीची वारी नियमित करतो, हा ज्याचा दृढनिश्चय आहे, असा ज्याचा नियमित नेम आहे, तो देवाला परमपूज्य असतो. देव त्याची पूजा करतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2च मिनिटात सारांश. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. मनुष्य जन्मात आहात, भगवत प्राप्तीची मुक्तीची संधी आहे, साधून घ्या. फार अवघड नाही, सोपं आहे. मुखानं देवाचं नाम चिंतन करा, रात्रंदिवस करा, नित्य नामधारक बना, रामकृष्ण हरी नामाचा नित्य जाप करा. तुम्ही देवाचे आवडते व्हाल. गळ्यात तुळशीची माळ घाला, देवाचे आवडते व्हाल. कपाळावर गंध किंवा गोपीचंदनाचा टिळा लावा, देवाचे आवडते व्हाल. हृदयात वैष्णवाबद्दल संताबद्दल आणि समाजाबद्दल एक कळवळ असू द्या. आषाढी कार्तिकीची वारी नियमित करा, आषाढी कार्तिकीची वारी नियमित करा, हा दृढनिश्चय असू द्या. यावरील सर्व गोष्टी अर्थात रात्रंदिवस नामस्मरण, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, हृदयात वैष्णवाबद्दल कळकळ आणि आषाढी आणि कार्तिकीची नियमित वारी, या गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत तो देवाला परमपूज्य असतो. देव त्याची पूजा करतो. इतका मोठा लाभ तुम्हाला होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.